पालघरच्या जव्हारमधील वाळवंडा या अतिदुर्गम भागामध्ये राहणाऱ्या भिकल्या धिंडाणा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. आदिवासी समाजातील तारपा या पारंपरिक वाद्य आणि नृत्याला साता समुद्रापार पोहोचवल्यानं त्यांना पद्मश्री जाहीर झालाय. धिंडा हे मागील 80 पेक्षाही जास्त वर्षांपासून तारपा वाद्य वाजवत आहेत. शिक्षण नसलेल्या धिंडा यांना अवघ्या 12 वर्षांपासूनच तारपा नृत्याची आणि वाद्याची आवड निर्माण झाली असून आज 92 वर्षांच्या झाल्यानंतर देखील त्यांच्या तारपा वाद्याची तीच आवड कायम आहे. आतापर्यंत त्यांना शेकडो पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं असलं तरी देखील देशातील सर्वोच्च असलेल्या पद्मश्री या पुरस्कारामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळतोय. चांगला वाटत, कसा वाटत, चांगला मन समाधानाला. हातात अजून दिला नाही पण मन समाधान झाला. कधी ना कधीतरी मिळणारच आहे, हे माझा भाग्य समजा तसा. किती वर्षापासून तुम्ही मी बारीकच्या म्हणजे 10-12 वर्षापासून गाई चारायला लागलो. तेथून तर मी गुराशी माझा वाद्यच चालवा, असा हे वाद्य वाजवायचा. म्हणजे शरीर पण चांगला आणि मन मन समाधान होय. त्याच्यात जे काय मी देवाची आराधना करत ते तुम्हाला माहित नाही पडल, पण त्याचा ऐकाय मन समाधान चांगला वाटत.